जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल किंवा कर्जाचे EMI भरत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी अपडेट आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच एक नियम लागू करणार आहे। त्यानुसार एप्रिल 2026 पासून लोकांना क्रेडिट स्कोअरसाठी फार वाट पाहावी लागणार नाही। तुमचा क्रेडिट स्कोअर दर 7 दिवसांनी अपडेट केला जाईल। नव्या नियमानुसार आता क्रेडिट स्कोअर एका महिन्यात 2 वेळा अपडेट करण्याऐवजी दर 7 दिवसांनी अपडेट केला जाईल। हा बदल RBIच्या ड्राफ्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग निर्देश 2025 नुसार लागू केला जाणार आहे। या प्रस्तावानुसार सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना एका महिन्यात 5 वेळा कर्जदाराची माहिती अपडेट करावी लागेल। यासाठी तारखा दर महिन्याच्या 7, 14, 21 आणि 28 आणि महिन्याचा शेवटचा दिवस अशा असतील। RBIच्या या पावलाचा उद्देश क्रेडिट डेटा रिपोर्टिंग आणि अपडेट करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल करणं आहे। यामुळे ज्या लोकांचं कर्ज लेटेस्ट क्रेडिट स्कोअरमुळे प्रलंबित आहे त्यांना फायदा होणार आहे। काय बदल होणार? बँक किंवा वित्तीय संस्थांना महिन्यात एकदा किंवा 2 वेळा सिबिल, इन्क्विफॅक्स, एक्सपिरियन आणि क्रिफ हायमार्क यांसारख्या क्रेडिट ब्युरोला डेटा पाठवायला लागत असते। आता बँक किंवा NBFC महिन्यातून एकदा क्रेडिट रेकॉर्डची माहिती पाठवतील। मात्र त्या दरम्यान बदलांची माहिती द्यावी लागेल, ज्यामध्ये नव्यानं कर्ज दिलं गेलं असेल, बंद केलेली खाती, कर्ज परतफेड, कर्जदाराची माहिती, यातील काही बदल, कर्जाचं वर्गीकरण यातील बदल याची माहिती। म्हणजेच एखाद्यानं क्रेडिट कार्ड बंद केलं, कर्जाची पूर्ण परतफेड केली किंवा रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्डमध्ये सुधारणा केली तर हे बदल काही दिवसात त्याच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसतील। कर्जदारांना काय फायदा होणार? EMI किंवा कर्ज परतफेडीनंतर क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणांसाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही। क्रेडिट स्कोअरमध्ये ज्या वेगानं सुधारणा होईल त्याच वेगानं कर्ज मंजूर होईल। वेळोवेळी डेटा अपडेट झाल्याचा फायदा क्रेडिट हेल्थवर दिसून येईल, त्यामुळे चांगल्या व्याजदरावर कर्ज मिळण्यास मदत होईल। बँकेजवळ तुमचा लेटेस्ट अपडेटेड डेटा असल्यास नवं कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करता त्यावेळी कोणतीही अडचण येणार नाही। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।